सर्वेपि सुखिनः सन्तु. नमस्कार. कलंक ही अशी गोष्ट आहे जी माणसाला लागली तर तो डाग सुटता येत नाही, पुसता येत नाही. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कलंक लागला होता आणि तो त्यातून बाहेर पडणं हे फार कठीण होतं. जर भगवान श्रीकृष्णाची ही कथा, तर आपल्या सर्वसामान्य माणसांचं काय? ही गोष्ट मी ऐकली आहे. साधारण 1995-96च्या दरम्यानची गोष्ट असेल. त्यावेळेला श्री एकनाथ महाराज सदगीर म्हणून वारकरी संतश्रेष्ठ त्यांची प्रवचनं कीर्तनं ही मुंबईत चालू असायची आणि आम्ही ती रोज ऐकायला जायचो. त्या सप्ताहात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातील ही गोष्ट, भगवान श्रीकृष्णाने द्वारका नगरी बसवली. त्या द्वारकेत सत्राजित यादव होते. त्याने भगवान सूर्याची उपासना केली. भगवान सूर्य त्यांना प्रसन्न झाले. सूर्यदेवाने आपल्या गळ्यातील एक मणी सत्राजिताला दिला. त्या मणीचं नाव होतं स्यमंतक मणी. त्या मणीचं असं वैशिष्ट्य होतं की दिवसाला ते बरंच सोनं देत असायचं. असा तो मणी सत्राजिताला प्राप्त झाला. भगवान श्रीकृष्णाला समजलं की सत्राजित यादवाकडे तो स्यमंतक नावाचा मणी आहे जो सोनं देतो रोजच्या रोज. आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे तो मागायला गेले. तर सत्राजिताने नकार दिला. त्यांनी मणी भगवान श्रीकृष्णाला नाही दिला. सत्राजिताने तो मणी आपल्या भावाला प्रसेनजिताला दिला. एक दिवस प्रसेनजित तो मणी घेऊन शिकारीला गेला. दुर्दैवाने एका वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यात प्रसेनजिताचा मृत्यू झाला. त्या वाघाला जांबुवंताने मारलं आणि तो मणी जांबुवंताने स्वतःकडे घेतला आणि आपल्या गुहेकडे निघून गेला. बरेच दिवस झाले आपला भाऊ घरी परत येत नाही. त्यामुळे सत्राजिताला संशय आला की श्रीकृष्णानेच काहीतरी काळबेरं केलेलं आहे. मग त्याने बोभाटा सुरू केला की भगवान श्रीकृष्णाने माझ्या भावाला मारलं आणि मणी चोरला. अशा तऱ्हेने भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा कलंक लागला आणि द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाची निर्भत्सना होऊ लागली. शेवटी भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की जे काही आहे त्याचा मागे पाठपुरावा करायचा. याच्यासाठी काही लोकांना घेऊन ते प्रसेनजिताच्या शोधार्थ निघाले. वनामध्ये त्याला प्रसेनजित आणि वाघ त्यांची हाडं सापडली. मग भगवान श्रीकृष्णाने आणि पावलाच्या काही खुणा पण सापडल्या. त्या खुणाचा मागोवा घेत घेत भगवान श्रीकृष्ण एका गुहेपर्यंत पोहोचले आणि त्या गुहेच्या आत शिरण्याच्या आधी बाकीच्या लोकांना बाहेर थांबवलं आणि स्वतः गुहेत शिरले. त्या गुहेमध्ये जांबुवंत होते. भगवान श्रीकृष्णाने स्यमंतक मणीविषयी विचारलं आणि जांबुवंताने याला नकार दिला. शेवटी त्या दोघांचं युद्ध सुरू झालं. बऱ्याच दिवस हे युद्ध सुरू होतं. त्यामुळे गुहेबाहेर जी माणसं होती त्या सर्वांना वाटलं की श्रीकृष्णाचा वध झाला आणि ते आपल्या द्वारकेकडे परत निघाले. 21 दिवस हे युद्ध सुरू होतं. तरीही कोणाचा पराभव होत नव्हता. तेव्हा जांबुवंताला लक्षात आलं की आपल्यासमोरचे प्रतिस्पर्धी ही साधीसुधी व्यक्ती नाही. जेव्हा त्याला कळलं की प्रभू रामचंद्राचाच हा अवतार भगवान श्रीकृष्णाचा पुढचा आहे, तेव्हा जांबुवंत त्यांना शरण गेले. त्यांनी इच्छा प्रकट केली की रामजन्मामध्ये जसे जनक राजा तुमचे सासरे झालेत तसे या जन्मात मीही तुमचा सासरा होऊ इच्छितो. आणि या उद्देशाने आपली मुलगी जांबुवती ही भगवान श्रीकृष्णाला जांबुवंताने विवाहासाठी दिली आणि दोघांचं लग्न लागलं. जांबुवंताने आपल्याकडे स्यमंतक मणीसुद्धा श्रीकृष्णाला दिला. हा स्यमंतक मणी घेऊन द्वारकेत श्रीकृष्ण परत आले आणि सत्राजिताला त्याचा मणी परत देऊन टाकला. सत्राजिताला मणी मिळाल्यानंतर तो ओशाळला आणि भगवान श्रीकृष्णावर जे आरोप केले त्याने तो खजील झाला. त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपली मुलगी सत्यभामा हिचं लग्न भगवान श्रीकृष्णाशी करून दिलं आणि आपल्याकडला मणी स्यमंतक मणी हे भगवान श्रीकृष्णाला सत्राजिताने देऊ केला. परंतु तो मणी भगवान श्रीकृष्णाने घेतला नाही. पुढे असं झालं की सत्यभामेचं लग्न शतंधर्वा नावाच्या व्यक्तीशी ठरलं होतं. त्याने
सत्यभामेशी लग्न होण्याच्या पेक्षा त्याला स्यमंतक मणीची अपेक्षा होती. त्याच्यासाठी त्याला सत्यभामेशी लग्न करायचं होतं. परंतु सत्यभामेचं लग्न श्रीकृष्णाबरोबर झाल्यामुळे शतधन्वाला मणीही मिळणं दुरापास्त झालं. मग शतधन्वाने सत्राजितावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं. त्या दरम्यान भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेमध्ये नव्हते. जेव्हा भगवान श्रीकृष्णाला सत्राजिताचा वध झाला हे कळलं, ते तात्काळ द्वारकेत परत आले आणि सत्यभामेला त्यांनी वचन दिलं की मी तुझ्या वडिलांच्या वधाचा बदला घेईन. त्याप्रमाणे बलरामासहित भगवान श्रीकृष्णाने शतधन्वांशी युद्ध केलं आणि शतधन्वाला याची कल्पना होती की भगवान श्रीकृष्ण आपल्याला मारायला येतील. म्हणून त्यांनी जो सत्राजिताकडनं मणी पळवला होता तो अक्रूराकडे सुपूर्त करून ठेवला होता. भगवान श्रीकृष्णाचं शतधन्वाशी युद्ध झालं. त्याच्या शतधन्वा हा मृत्युमुखी पडला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने शतधन्वाकडे मणी आहे का त्याची शोधाशोध केली, पण मणी काही तिथे सापडला नाही आणि ते नाराजीनेच आपल्याकडे घरी परत आले. इकडे बलरामालाही संशय आला की श्रीकृष्णाने मणी चोरला आहे आणि त्याच्यावर संशय येऊन बलरामसुद्धा रागाने विदर्भात निघून गेले. आपल्याकडे द्वारकेत परत आल्यानंतर सत्यभामेने सुद्धा श्रीकृष्णाला स्यमंतक मण्याविषयी प्रश्न विचारले. श्रीकृष्णाने मणी काही सापडला नाही असं उत्तर दिलं. तरीसुद्धा सत्यभामेला श्रीकृष्णाने स्यमंतक मणी चोरलेला आहे याची दाट शंका आली. ह्यामुळे एवढे सगळं प्रकरण घडूनही भगवान श्रीकृष्णावरती स्यमंतक मणी चोरला त्याचा कलंक हा राहिलाच. आता हा कलंक त्यांना का लागला आणि ह्या कलंकापासून त्यांची मुक्तता कशी झाली ही गोष्ट मी पुढच्या भागात सांगेन.